निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। अमरावतीमधनं देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नवनीत राणा अर्ज भरणार। नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आज सुप्रीम कोर्टाचा निकाल। सकाळी 11:30च्या सुमारास निकालाची शक्यता। यवतमाळमधून भावना गवळी यांना तिकीट नाकारल्यामुळे समर्थक आक्रमक। सकाळी 11 वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा इशारा। हिंगोलीमध्ये महायुतीने उमेदवार बदलला। हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी। आज अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहतील। संजय निरुपम यांची काँग्रेसमधनं हकालपट्टी। ठाकरे गटाबद्दल सातत्याने जाहीर विधान केल्यामुळे कारवाई। निरुपम यांच्या भूमिकेकडे लक्ष। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरमुळे उत्सुकता शिगेला। भाजपसोबत झालेल्या बैठकांबद्दल राज ठाकरे काही बोलणार का याची उत्सुकता। अमरावती लोकसभेच्या लढतीमधनं आनंदराज आंबेडकरांची माघार। वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नावासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। अजित पवार गटाकडनं कोर्टाच्या आदेशाचं पालन नाही, शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यासह अनेक निवासस्थानांचं पाणी बिल राज्य सरकारनं भरलेलं नाही। मुंबई महानगरपालिकेकडे एकूण 95 लाख रुपये थकीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा उडवणार। राज्यामध्ये 18 भव्य रॅलींचं नियोजन। उन्हाळा वाढत चालल्यानं मुंबईमध्ये एसी लोकलचा वापरही वाढला। पश्चिम रेल्वेवरती 1 एप्रिलला तब्बल 3,500 प्रवाशांनी काढला एसी लोकलचा पास। गूगल क्रोम ब्राउझर वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी। इनकॉग्निटो मोडमधला डेटा गूगल डिलीट करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।